तर आम्ही आलो आहे दारू शॉपिंग करायला. तिला आलं तर आम्ही जरा बर्गर बिगर चेपलं ना आमच्या बर्गर सोबत. तर मित्रांनो आम्ही चाललोय गोव्याला आणि आमची गँग बेंग कोण नाही, आम्ही दोघंच आहे आणि आम्ही चाललोय क्रिएटर्स सोबत. म्हणजे तुम्हाला समजतंय काय, आम्ही पैसे देऊन गोव्याला जायचा विचारत होतो, पण मित्रांनो गोवाच आम्हाला बोलत होता गोव्याला या 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 पण तुम्ही प्रमोशनसाठी या. म्हणजे आम्ही चाललो आता काम करायला गोव्याला, ते पण 4 दिवस. तर तुम्हाला दाखवतो कशी. असं 3च दिवस जाणार होतो, आता मी 4 दिवस. आम्ही 1 दिवस वाढला आमचा, अजून एक वाढू शकतो. आणि मम्मी आम्हाला बोलले दोघांनी एकमेकांची काळजी घ्या. हा, आम्ही आता तिकडे जाऊन आमची काळजी घेणार आहे. चला भेटतो. तर मित्रांनो फायनली आम्ही बसमध्ये बसलोय, स्लीपर कोचमध्ये आमच्या. आणि आम्हाला आता किती तासाचा पल्ला गाठायचा आहे माहित नाही, पण सकाळी 12:30ला पोचलो. म्हणजे आम्ही 1 वाजेपर्यंत गोव्यात पोचू. तर तोपर्यंत हेच आमचं घर आहे. म्हणजे हा 8 वर्षाचं घर आमचं घर आहे. आता काय करू शकत नाही. बस हा आमचं घर छान आहे, पण हा मान नशिबात आयुष्यभर आहे. काय बहिणी आहे आमच्या, आणि बहिणी ना बहीण. तर भेटतो मित्रांनो, काहीतरी दाखवतो तुम्हाला. आता अंधार असेल बाहेर, पण दाखवतो. मेन मजा उद्या बसतो. तर मित्रांनो, तर आमचा बस ड्रायव्हर एवढा डेंजर होता की काय सांगू तुम्हाला. म्हणजे भाईने जे आम्हाला 11 वाजता गाडीत बसवलं आहे ते आत्ता वाजलेत 8:30. 8:30ला भाईने बस थांबवले. म्हणजे एवढ्या वेळ आम्ही नॉनस्टॉप आलो. नशीब की गाडीत वॉशरूम होता, नाहीतर आमची हालत झाली असती. तर आता चाय पितो आणि भेटतो तुम्हाला. तर आमच्या गौरवनी मनावर घेतलंय जरा जास्तच. तर मित्रांनो आम्ही पोचले. कुठे पोचले आपण? म्हापसाला पोचलो आम्ही आता. तर आता इथून 15 मिनिटावरती आमचा विला आहे. तर 12 किती तासाचा प्रवास होता आपला? 12 आज झोपून होता दिवस रात्र. तर 12 तासाचा प्रवासात तुमचा भाऊ 10 तास झोपून काढले, 2 तास जागलाय फक्त. तर चांगलं वाटतंय. पोचलोय 15 मिनिटांनी, अजून मजा येईल, अजून चांगलं वाटेल, कारण की आम्ही गोव्यात असतो. तर पुढे भेटतो. एवढी का नसते, चालू तर होऊ दे. तर आमचे गाईज निघाले पण टॅक्सीत. काही जण वासरू, आम्हाला नका विसरू, आम्ही येतोय गोव्याला. काय भाई तू एकटा फिरतो, काय विषय तुला बॅगेचा? मी बोलू का बसच्या मागे? चला चला चला, टॅक्सी भेटलाय. चला गाडीमध्ये बॅग टाकली भाई. तर पोचलोय. व्हील आउट होणार आहे आम्ही. आणि आम्ही आउट ही भाई. मासे आहे त्याच्यात, हे बघा याच्यात मासे दिसत आहेत. काय दिसत आहेत नाही, मला वाटलं गोव्याला आले तर तुम्हाला चढली की काय, मी बघत होतो. तर आलोय आता विलामध्ये पोचलो आम्ही. तर जरा आता रिसेप्शनला चाललो पुढं. हे जरा पुढ्यासारखं ना, आमच्या बॅगे अडकल्यात रे. तर मित्रांनो नॉर्मली आपल्या इथे हॉटेलमध्ये काय असतं, फ्रीजमध्ये पाण्याची बॉटल, थम्सअप वगैरे. आम्ही गोव्याला आलोय, म्हणजे कुठे आपण इथे विलामध्येच आम्ही. तिकडे जेवायला बसतात ना,
तिकडेच फ्रीजमध्ये काय माहिती आहे का, डायरेक्ट ते बोलले चालू नका करू, पियाला घ्या. हे बघा, पण आम्ही फक्त मी ही रेडवाली पिणार फ्रीजर. मी पण फ्रीजर पिणार, मी पण फ्रीजर पिणारा माणूस. ओनली फ्रीजर. मी स्प्राईट पिणार. वेलकम ड्रिंक आहे ती आपल्यासाठी. हा फ्रीजर ना? वेलकम ड्रिंक. वेलकम ड्रिंक बघितलं का? दादा पण फ्रीजर ते आम्ही दारू नाही पित. तर मित्रांनो, हा आमचा रूम आहे आणि आम्ही आता रूम मध्ये 3 दिवस 4 दिवस जे आमच्या मनाला वाटतील ते आम्ही राहणार आहे. तर गँगो इकडे आहे आणि बेड एवढे आहेत आणि अजून एक रूम आहे आमचा. तर गाईज हा रूम आहे. तर मित्रांनो, सगळा गोंधळ झालाय आणि आता आम्ही चाललोय पूलमध्ये. कुठे चाललोय गौरव आपण? कुठे? आणि आमचा भाऊ ड्रोन घेऊन आलाय, तर तुम्हाला ड्रोनचे फुटेज पण भेटतील. फुल रिक्स घेऊन उडवायचं आहे. फक्त मगाशी उडवून झालाय, आता परत उडवू. पण गोंधळला जरा पावसामुळे आमचा भाऊ, पण ठीक आहे, तुम्हाला फुटेज भेटतील चांगले चांगले या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, पूल जवळ आलो आहे. तर हा आहे पाटी पूल आणि बीच लांब आहे, आवाज येते पाण्याचा पण. हा मिनी बीच आहे. हा मिनी बीच आहे आमचा. इथे भाई नारळाची झाडे आहेत, हे बघा. परत हे पण आहे, ह्याला बोलतात रामफळ आहे. दगडफळ. रामफळ आहे. थोडं तुझ्याकडे हा, घे. रामफळच आहे. आणि हा शोभित. आणि हा आमचा शोभित पाटील उगडेंद्र. बिचारे हात मागे ठेवून असतो नेहमी. हा ना, सवय रिस्पेक्ट द्यावा लागतो सगळ्यांना. आईच्या कॅमेऱ्यावरती तर दाखवा. जरा फिर ना, मग रिस्पेक्ट बघू दे तुझा. आणि इथे फुल असं भारी आहे. त्याला आम्ही आता पूलमध्ये पाण्यात चाललोय. जातो. पाण्यात फोन नेणार नाही मी, कारण की अलाउड नाही. अलाउड नाही. बजेट सध्या हालेल हे बघ, मग हे पण फोनला काय झालं तर भेटतो तुम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंग मी बघू, मम्मीने सांगितलं आहे काजू तेल वगैरे काय काय आणायला, तर ते घेऊ. आपल्याला काय आहे, आपल्याला गर्लफ्रेंडनं आपण काही घेऊ शकत नाही, तर मम्मीचं ऐकावं लागेल. तर चला, बरोबर ना. तर भेटतो तुम्हाला. मजा रात्री आमच्या शॉपिंगला, जो की सगळ्यांच्या मुलींचा फेवरेट विषय असतो. आमचा नाही, आम्ही तोंड धुतलं बस झाला. आम्ही वेगळ्या विषयासाठी चाललोय. विषय वेगळे आहेत. विषय खोल आहे आज. हा, पाणीच घ्यायला चाललं आम्ही. पाणी नाही इकडे, इथेच पाणी नाही. ओनली बियर आहे इकडे, पण आम्हाला बियर आवडत नाही म्हणून पाणी. पाणीच्या शोधात फिरावं पण इथे ना 2 प्रकारच्या बियर भेटतात. एकात अल्कोहोल असतं आणि एकात नॉन अल्कोहोल वाला असतं. नॉन अल्कोहोल असतं ना, ते आम्ही पितो. हा, येस. त्यात अल्कोहोल बिलकुल नसतं. आम्ही एक चौकशी केली आहे, आमच्या गाडीने केली आहे म्हणजे. तर जाऊ आज आम्ही आणि भेटतो ना आता काय आहे. तर मित्रांनो, आम्ही आमची लाल परी घेतली आम्ही आमची. सगळ्यांनी हे काका इकडे, ह्यांच्याकडे रेंटची गाडी वगैरे भेटते. तर तुम्ही येताल ना, तर काकांकडून नक्की घ्या आपलं गाडी. मित्रांनो, शॉपिंग ऑन आहे. जी मला बॅग बरेच दिवसापासून पाहिजे होती ती घ्यायची आहे. हे माझ्या फ्रीजला आहे आणि हे मी घेतलंय. आणि ह्यातल्या बॉटलमध्ये काय आहे? कायच नाही बॉटलमध्ये, काय नाही. आणि काय घेतलं तू? ही बॉटल घेतली आणि आता मी ही बॅग घेतोय. मला जरा पाहिजे होती खूप दिवसापासून, तर मी बॅग घेतली. माझ्या घरी आहे ना, फुल शॉपिंग ऑन. इथे ओपनर वगैरे पण आहे, सगळं आहे, बरंच काही गोष्टी आहेत. तर मित्रांनो, फायनली आम्ही एवढे 8 किलोमीटर चालून आलोय सगळे. कसं वाटतंय पोरांनी तुम्हाला? गारगार. गारगार वाटतंय. तर आता आम्ही आलोय बागा बीचला. चालून झाली हवा टाईट. आता जरा आम्ही फिरू आणि नंतर मग वार्ता वेगळी, कडक मध्ये भडक. तर वेटेश काय दाखवता आलं नाही. उद्या मेन मजा आहे. काय बोलतो, उद्या मेन मजा आहे की नाही? येस, उद्या मेन मजा आहे, पण आज पण मजा करूया. तर
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आमची मॉर्निंग झाली 4 वाजता. तर आता आम्ही कॉफी पितोय आणि आम्ही चाललोय बाहेर उंडगायला. वॉटर पार्क नाही, थंडर पार्क आणि स्नो वर्ल्ड. तर इकडे चाललो आम्ही आता. मला नाव माहीत नव्हतं. जर आम्ही जास्तच रात्री पार्टी केली, फुल सकाळपर्यंत नाचत होतो आम्ही. आणि हे लोक जाऊन झोपलेत सगळे. हे झोपले, त्यांनी चुका केल्या झोपून. आज यांची मजा केली. आणि आम्ही जागे होतो सकाळपर्यंत. कोण? आता माणूस वाकडा चेंज झालेला. का केलं? हा माणूस वाकडा झालेला. तिकडे जीन्स लागते पहिली गोष्ट. तर भेटतो तुम्हाला. आणि ती लोक पॅन्ट. तर मित्रांनो आता आम्ही निघालो. आमची लाल परी इकडे आहे आणि आमचा पिंक ऑरेंज इकडे. ऑरेंज आमची लाल परी आणि आमच्या फळ्या आणि माझ्या गाडीची चावी भेटली आणि आम्ही चावलोय. आमची लाल परी. येस आमची लाल परी आणि आमचं मोसंबी. चावी शोधली. तर मित्रांनो आम्ही आलो आता थंडर वर्ल्ड. आणि हे असं सगळं आहे. ते केस स्पाईक करायला आलं ॲक्च्युली. येस. तर हे एंट्रन्स आहे. आता आतमध्ये थंडर लँड. हा थंडरलँडला थंडर. आलं. असं सगळं इथे आहे. तर मित्रांनो झालं आमचं सगळं करून. शॉप अरे म्हणजे शॉप. तुम्ही डान्स नाही केला रे, आम्ही डान्स केला आतमध्ये त्या पार्टी बॉक्स मध्ये. 30 सेकंडचा एक रील बनवायची. इकडनं 10 मिनिटावर आहे. करंट वाला तो नाही का, 7 वाजता बंद होणार आहे. त्याच्यात आतमध्ये आपलं डान्स करायचं. तर मित्रांनो झालंय आतमध्ये जाऊन वगैरे सगळ्या गोष्टी. तर आता चाललोय आम्ही स्नो वर्ल्डला. तर तुम्ही बघत राहा. स्नो वर्ल्डमध्ये फोन अलाउड आहे की नाही मला माहीत नाही. असेल इकडे पण होता, म्हणजे फोन अलाउड होता पण जास्त काळोख होतं त्यात दिसलं नसतं काय. तर ठीक आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलोय स्नो पार्कला. आणि बरं वाटते की आम्ही जरा बंद व्हायच्या अर्धा तास आधी आलो. कारण त्याच्या पाठी खूप मोठा आहे. कारण की माझ्या मित्राला पडले का फाईन 1000 रुपयाची. म्हणजे ठीक आहे होतं कधीतरी, पण आम्हाला नाही पडली. आणि आमचा शोभित पळाला तिकडून म्हणून तो वाचला. नाही तर भाईचा पण विकेट होता, आमच्या भाईंना पण विकेट होता. बट भाई आमचे वाचले आहेत. डेंजर वाचलं. आणि मुद्दा एक होता त्याच्यामुळे वाचलाय तो. कारण की तो सांगू नाही शकत. बट झालंय, चालेल. होतं कधीतरी भाई. जाऊ दे, होतं ठीक आहे. आता आम्ही जातो थंडीत जरा गरमी करायला, परत बाहेर येतो. हाय गरमी चला. 80,000 के शूज 80,000 के तेरा घर चले जाएंगे इसमें तेरा घर. तर आम्ही 80,000चे बुटं घातले आता सगळ्यांनी. 80,000चे बुटं घातले. आणि आम्हाला तेरा घर इसमें चले जाएगा. तर फायनली स्नो वर्ल्डला जायची तयारी झाली आमची. असे 80,000ची बुटं, असं जॅकेट विकेट घातलं आहे. आमचा डॉन बघा फुल डॉन झाला आहे. तर आतमध्ये भेटतो आता. अरे आई जाऊ. तर झालं आमचं फिरून बिरून सगळं. आता आलं आम्ही कुठं मॅगडीला.
मॅगडीला आलो तर आम्ही जरा बर्गर बिगर चेपलं ना आमच्या बर्गर सोबत. तर आम्ही आता बर्गर खाणार आहे. आमचा बर्गर इथे आहे तर खातो मस्त. ते कसं वशाट नाही खाल्लं आम्ही काल रात्री खाल्लं. मैं हम तो ये वेज है, हमने वशाट नहीं खाया. वशाट ऐसा तोड़ने को ऐसा पटापटा नहीं मिलता है ना, तो ऐसा गजब कैसे जो होता है मेरे. आता आम्ही जाके वशाट खाएगा. तुम बघो हमको ब्लॉग चालू रहेगा. तर मित्रांनो बकरे हलाल होत आहेत आमचे मित्र. तर ह्याच्यातून पिझ्झा पण वास येतो ना. आम्ही बर्गर खायला आलोय पण आम्हाला वास येतो पिझ्झाचा. आता बघू बर्गर आहे की पिझ्झा. गोव्यातून अतरंगिरी सुचले आम्हाला. भेटतो तुम्हाला खाऊन. तर पोरींनो म्हणजे काय आहे नक्की काय आहे कुठं घालायचं आहे पायच माहिती आहे पण कसं जमतं तुम्हाला हे असं एवढं कसं तुम्हाला टाईम आहे. आम्ही तोंड कधी धुतो आम्हाला सकाळचं ते पण आठवत नाही रात्रीपर्यंत. तुम्ही काय हे सोडा सुधरा जरा कधीतरी. हा जीव घ्यायला निघाला पोरांचा तुम्ही. मित्रांनो तर फायनली आम्ही रूमवरती आलो आता. ह्या पोरींची लई किरकिर असते शॉपिंग बिपिंगची. मी तुम्हाला एकच सांगेल मित्रांसोबत या पोरींसोबत येऊ नका प्लीज. बट मी तर हेच बोलेन की आता आमच्या पोरांची खुशी काय माहिती आहे का. आम्ही ॲक्च्युली आलेलो ट्रॅव्हलिंग पकडून 2 दिवस गोव्यामध्ये. बट आता विषय झालाय कसा तर आम्ही वाढवले दिवस. तर ऑलमोस्ट आता 1 आठवड्याची गोव्याची ट्रिप होते आमची. तर आम्ही आहे खुश लिटरली. तर मित्रांनो उठलोय. उठून झाले मॅगी. या पोरीने मॅगी तर आता खातो भेटतो बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आंघोळ करून आम्ही चाललोय बीचवर. बीचगिरी करायला सॉरी आपली नीचगिरी करायला बीचवर चाललोय. येस. तर कोथिंबीर काढले आम्ही. हो आळूची पानं घरी न्यायला. पण बीच कुठे आहे ते नाही माहिती. हा मला लेफ्टला वाटतं. तिथून चला तर भेटतं तुम्हाला. तर मित्रांनो आलो आम्ही बीचवर आलोय नीचगिरी करायला. खरंच ऐकू नका तुम्ही. कोणत्या अंजुना बीच. अंजुना आहे की कुठच्या माहित नाही पण अंजुना बीच आहे. पण आम्ही बीचवर आहे. आम्हाला समुद्र अंजुना दिसतं बीच आहे. अंजुना बीच कारण की आम्हाला बीचची सवय आहे. कारण की आमच्या आयुष्यात खूप बीच होते आणि त्या नीच निघाल्या. तर मित्रांनो आलो आम्ही आता बीचवर. 4 वेळा बोललो आतापर्यंत पण माहिती आहे मला. तर अरे गाप जा तुझी तू एकटी. चालून भुगा पडला. मागा बीचला जातो. तर मित्रांनो आता तुम्हाला किरकिर करते सिनेमॅटिक टेक नाही दाखवू शकत कारण की ते फक्त पाणी आहे बाकी काहीच नाही. आणि हे मेंटल सारखे भिजतायत सगळे आणि आम्ही मेंटल नाहीये. आम्हाला आमचे कपडे सुके ठेवायचे कारण की आम्हाला जायचंय घरी. तर भेटतो तुम्हाला. चला आम्ही आलोय इकडे आणि हे मेंटल लोक असे इकडे. तर भेटतो. तर मित्रांनो आउटफिट रेडी आहे क्लबची बघू शकता तुम्ही. दिसत ना अंधार आहे इकडे तर दाखवतो मी तुम्हाला. तर अशी आपली आउटफिट आहे आणि अशी आपली पॅन्ट आहे आणि असंच आम्ही इकडे हागायला जातो असं वाटतंय. बघू शकता याचा आउटफिट. आणि मी स्पेशली माझ्या साठी घेतलंय हे बीच. असेल लय नी असे नको बाद झाले. तर मित्रांनो आम्ही चाललोय आता क्लबला. कोणत्या क्लबला चाललोय गाडे. पर्पल मार्टिनला चाललोय आम्ही. आणि आम्हाला तिकडं सगळं फुकट आहे कारण आम्हाला बोलवलंय प्रमोशनसाठी. तर आता आम्ही चाललोय नटून खटून मस्त. तर वाईफ घ्या तुम्ही.
मित्रांनो, तर आता आलो आम्ही डॉमिनोज मध्ये. जरा जेवतो बोललो, कसं भूक लागले तर खाऊन वगैरे मग आम्ही जाऊ कलबला. तर इथे गँगो अशी आमची ऑर्डर देते, काय खायचं काय उपाशी राहणार नाही. मी नाही राहत उपाशी बिपाशी, आपल्याला खायला पण लागतंय आणि सगळं लागतं. मित्रांनो, ऑर्डर आमची आले अशा तऱ्हेने गणगणित बनबनीत सणसणीत. आता आम्ही खातो आणि भेटतो. काय ललली लालला ललली लालला. तर मित्रांनो, क्लबला आलो आम्ही. पर्पल मार्टिन उभा आहे बघा तिकडे. तर आलं वाईट आहे मार्टिन व्हाईट आहे. पर्पल. अच्छा, तो पर्पल नाही व्हाईट आहे. बट आलो आम्ही, खूप भारी वाटतंय. आणि इथे सगळे असे वाकडे तिकडे तिकडे वाकडे कपडे घालून. आणि इथं ह्यांचा काही मेकअप संपत नाही. ह्यांची सिमेंट कोपा चालूच आहे तोंडावर घालून. तर भेटतो तुम्हाला पुढे आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. 2 मिनटं सांगतो, 2च मिनटं, 2 मिनटाची वार्ता, 2 मिनटाची वार्ताकडं. तर हा बघा व्ह्यू. इथे असं समुद्र आणि इथे हा पर्पल मार्टिन मित्रा. तर मित्रांनो, शेवटचा दिवस गोव्यातला आणि आता आम्ही चाललोय शॉपिंगसाठी. म्हणजेच शॉपिंग म्हणजे आम्ही चाललोय दारू घ्यायला, ती पण घरात ठेवण्यासाठी, मिनिएचर्स. तर आणि आम्ही चाललोय बर्गर फॅक्टरीला सुद्धा खाण्यासाठी. तर वेट तुम्हाला वेट टेस्ट चला. मित्रांनो, आम्ही आलो आता बर्गर फॅक्टरीमध्ये बर्गर खायला. तर गँगोस बसले इकडे आणि असा हा बर्गर फॅक्टरी. पोरं आय्याशी करतायत, आय्याशी नुसती आय्याशी चालत. तर आम्ही आलो आहे दारू शॉपिंग करायला. स्टॉक घेतला इकडे घरी ठेवायसाठी, मिनिएचर पण घेतल्यात. आणि एवढ्या महाग दारू पहिल्यांदा बघतोय मी. बघा थांबा दाखवतो. वो कैसे होता था? म्हणजे कसं एवढं महाग दारू कशी असू शकते? कसं म्हणजे फुल डेंजर आहे काहीतरी. भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, फायनली आमची गोव्याची ट्रिप संपली आणि आता आम्ही चाललोय घरी. स्टॉक बिक लोड केला आणि चाललोय आता आम्ही घरी. लाईट आहे तोंडावरती माझ्या, प्लीज इज्जत काढू नये माझी. तर मित्रांनो, झालं आता सगळं शॉर्ट. आता घरी चाललोय. 15,000चे लावलेत आम्ही. आता पप्पांनी हे बघितलं की मला लावतील. तर भेटतो तुम्हाला. चला, ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. लॉक आवडला तर लॉक करून टाका. तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.